सर्वांना हॅलो. आमच्या NPTEL ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि संगणक ग्राफिक्स वर आपले स्वागत आहे. मॉड्यूल क्रमांक 3 ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनच्या व्याख्यान क्रमांक 24 मध्ये आपण विशिष्ट एखाद्या वस्तूचे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन पाहूया. तर या वस्तूत हा सिलेंड्रिकल भाग आहे. खोल काटछेद असलेला आणि स्लॉट सारखे काहीतरी आहे जेणेकरून वस्तू लॉक करण्यासाठी कीजची व्यवस्था केली जाऊ शकेल. एका बाजूने असलेल्या वस्तूमध्ये आपण या प्रकारच्या वस्तू वापरल्या आणि त्याच्या आत आणखी एक काटछेद आहे, त्यापेक्षा एक छिद्र अधिक आहे जे सर्वत्र खालच्या बाजूला जात आहे. येथेही सर्व मार्ग खाली जात आहे. तसेच एक छिद्र आहे जे खाली जात आहे. म्हणून पदार्थ आहे जिथे या हिरव्या रंगाच्या ओळी दर्शविल्या आहेत. छायाच्या वस्तू या पोकळ वस्तूसारख्या आहेत. येथेही हा पोकळ भाग आहे सर्व तऱ्हांनी खाली, आणि ही वस्तू वेगवेगळ्या मापांची आहे. ही लांबी जर आपण येथून पाहत असाल तर सर्वत्र ही 152 युनिट्स आहे. उंची हे 45 युनिट्स आणि ही एक रुंदी 64 युनिट आहे. ही ती वस्तू आहे जी आपण ड्रॉइंग शीटवर त्याचे रिप्रेझेंटेशन करणार आहोत. आता चला तर ही दृश्ये रेखाटण्यासाठी ग्लास बॉक्स मेथड वापरूया. त्यासाठी प्रथम आपल्याला कोणत्या गोष्टीची आवश्यक दृश्ये ठरवावी लागतील. त्या उद्दिष्टातील आवश्यक दृश्ये आम्हाला ची आवश्यकता असू शकते की संपूर्ण वस्तू, किंवा आवश्यक असलेल्या तिन्ही मतांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी फक्त एक दृश्य पुरेसे आहे की नाही, किंवा कदाचित आपल्याला शीर्ष तळाची आवश्यकता असेल आणि डावी बाजू उजवी बाजू या प्रकारच्या दृश्यांची आवश्यकता आहे. त्या आधारे आपण हे चित्र दाखवणार आहोत. एकदा ते पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ड्रॉइंग शीट वरील निवडलेल्या दृश्यांचा आराखडा निवडावा लागेल. उदाहरणार्थ आपल्याला ग्लास बॉक्स मेथड वापरायची आहे हे दर्शवू इच्छितो. लेआउट एकदा ग्लास बॉक्स मेथड म्हणून निवडले गेले की आपण काय करणार आहोत ते म्हणजे आपण पहिल्या हा बॉक्स क्वाड्रंटमध्ये ठेवले आहे सारखे काहीतरी. हा बॉक्स आहे जो आपण तयार करणार आहोत. काल्पनिक हे सर्व खाली जाते. त्या दिशेनेही पहा, म्हणजे त्या पुढील दृश्यावरून आपण या प्रतलावर प्रोजेक्शन मिळवू. तर हे दृश्य असे आहे की आपण हे येथे समोरचे दृश्य म्हणून दर्शवू. तर जर आपण ग्लास बॉक्ससाठी या दिशेने पाहत असाल तर हा डायमेन्शन 152 दृश्यमान होईल, तर 152 त्या दिशेने दृश्यमान होईल. त्याचप्रमाणे ग्लास बॉक्सवर, कारण हा पुढचा दृष्टिकोन आहे की आपण 45 लांबी देखील जाणूया स्थितीत असू, म्हणून लांबी 45 आहे. पुन्हा आपण पाहण्यासाठी एक स्थिती असू तर ही संपूर्ण वस्तू या 152 आयाम आणि 45 आयामांच्या दरम्यान असेल. नंतर आम्ही त्या ग्लास बॉक्ससाठी शीर्ष दृश्यासह पुढे जाऊ, म्हणून त्यामध्ये आपण 65 मिमी 64 मिमी यासारखे काहीतरी पाहणार आहोत आणि आपण ते 152 मिमी म्हणून 152 मिमी पाहू शकू अशा स्थितीत असू. पुन्हा आपण पाहू म्हणजे पुढील दृश्य 152 वरचे दृश्य 152 त्या प्रकारे जुळवतो.
तथापि समोरील दृश्यात आपण जे पाहणार आहोत त्याचे परिमाण 145 आहे, म्हणून हे शीर्ष दृश्याच्या बाबतीत दृश्यमान होईल. 45 ओळी जुळत आहेत. आपल्याला खरोखर त्या खोलीचे आकलन होत नाही, तथापि आपण ही रुंदी पाहू शकतो जेणेकरून 64 डायमेन्शन सेन्सिबिलिटीच्या स्थितीत असेल. आणि अशी शिफारस केली जाते की कोणत्याही आघाडीच्या दृश्यामधील अंतर लेआउट ते शीर्ष दृश्य किमान 25 ते 4 मिमी असावे. किमान काही अंतर एखाद्याला ते सोडले पाहिजे. एखाद्याने असे काहीतरी तयार करू नये जसे कोणत्याही दृश्यमानात अंतर असायला हवे. आणि वस्तूचा आकार जे काही समान माप आहे ते 1-1 स्केलने जाण्यासाठी नेहमीच शिफारस केली जाते. ते वापरण्याचा प्रयत्न करा. जर वस्तू खूप मोठी असेल आणि रेखांकन शीट लहान असेल तर उदाहरणार्थ मला रेखांकन शीटवर मोठे स्कायक्रॅपरचे रिप्रेझेंटेशन करायला आवडेल. अशा प्रकारचे मोठे ड्रॉइंग शीट रेखाटणे शक्य नाही. तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे हा एक 0 शीट 1314 प्रकारची शीट वापरून आपल्याला स्कायक्रॅपर रिप्रेझेंटेशन करायला आवडेल. मग आपल्याला ते खाली स्केल करावे लागेल. कदाचित एकास 25 प्रकारचे स्केल, एकास 25, एकास 100 अशा प्रकारचे स्केल आपण चे रिप्रेझेंटेशन करू आणि ड्रॉइंग शीट स्पष्टपणे नमूद करू. एकदा हा आराखडा निवडणे पूर्ण झाल्यानंतर समोरील दृश्यासह प्रारंभ होतो. नंतर वर एक दृश्य तयार करा आणि त्यानंतर परिमाण लिहून आणि उरलेल्या नोट्स काहीही लिहून काढल्यानंतर हे मत पूर्ण करा. उदाहरणार्थ इथे चला आपण समोरील दृश्याकडे पाहू. ड्रॉइंग शीटवर आरेखन काढल्यावर कमीत कमीत मोकळी जागा सोडून शीर्ष दृश्याचे एखाद्याने आरेखन करावे आणि त्यानंतर आपण चित्र पाहू. समोरील दृश्य हे आपण पाहू. हा संपूर्ण वक्र एका रेषेसारखा प्रोजेक्ट केला आहे. नंतर पुन्हा तो त्या बिंदूकडे जाईल. पुन्हा आपण एक रेषा पाहू आणि हा संपूर्ण वक्र एका रेषेवर प्रोजेक्ट केला आहे, म्हणजे एक रेषा आणि ही शीर्ष रेषा. हा संपूर्ण वक्र या रेषेवर प्रोजेक्ट केला गेला आहे आणि ती रेषा त्या मार्गावर जाईल. येथे जर आपण काळजीपूर्वक टिपणे करीत असाल तर ही रेषा आणि ही वेगवेगळ्या स्तरांवर भिन्न आहेत. म्हणून तेथे सिलेंडरला प्रोजेक्ट केले होते. परंतु सिलेंडर रेषेमधून आपण काय मिळवणार आहोत? मला पुन्हा एकदा समजावून सांगू द्या. हे एक वेल्डेड प्रकारची वस्तू आहे. आपण येथे काय पाहत आहोत? परंतु सिलेंडर रेषा तिथे येते. जेव्हा आपण या दृश्यातून पाहत असता तेव्हा ही रेषा दृश्यमान असेल आणि ही आणखी एक रेषा दृश्यमान असेल. तर ती पहिली रेषा वेल्डेड प्रकारचा भाग आहे आणि सिलेंडरकडून ही रेषा येते. हा संपूर्ण वक्र हा या पुढील दृश्यावर सरळ रेषा असल्याचे दिसून येईल आणि हा भाग त्या पातळीवर येतो. हा संपूर्ण वक्र एक रेषा असल्याचे दिसून येते आणि येथे आपल्याला रेषेसारखे काहीतरी दिसते आणि पुन्हा ही संपूर्ण रेषा वक्र प्रोजेक्शनमुळे सरळ रेषा होते. इथे आपल्याला दिसते की रेषेसारखे काहीतरी तेथे आलेले आहे. पुन्हा येथून वरचा भाग येतो म्हणजे हा संपूर्ण भाग कोणताही वक्र जो पुन्हा तेथे सरळ रेषा होईल आणि या रेषा जुळतात. या रेषांसोबत आपल्याकडे हे एक कारण आहे. पुन्हा हा सिलेंडरचा सगळा वक्र भाग आपण तो प्रोजेक्शनमुळे सरळ रेषेत पाहतो. हे एक रेषेत रूपांतरित झाल्याचे दिसते. आता आपल्याकडे एक छिद्रासारखे काही आहे म्हणून येथे एक तुटक रेषा असेल. म्हणून आपल्याकडे एक तुटक रेषा आहे कारण ही एक सिलेंड्रिकल वस्तू आहे. तर तिथे एक तुटक बिंदू आहे, त्याच्या आरपार रेषा जाते.
इथे आपल्याकडे संपूर्ण रिप्रेझेंटेशन आहे. आपण ते तिटक रेषांना दाखवतो त्याला एक कारण आहे आणि तेथे एक छिद्र देखील आहे जे स्लॉट कट प्रमाणे आहे. म्हणून आपण जे दर्शवितो ते संपूर्ण आयताकृती स्कूपेड भाग आहे. आपण त्यास दोन तुटक रेषांद्वारे दाखवू. त्याप्रमाणे आपल्याकडे हा संपूर्ण स्लॉट स्कूपेड भाग आहे. एक चाप आहे. म्हणून याद्वारे एखादे केंद्र असले पाहिजे म्हणून आपण येथे अक्ष दाखवतो. पुन्हा येथे वक्र त्रिज्या आहे. ही मध्यभागी असल्याचे मानले जाते. पुन्हा आपण त्यास तुटक बिंदू रेषांनी दाखवतो आणि हा स्लॉट त्या पातळीवर जाईल म्हणून आपण ते तुटक रेषे दाखवतो जिथे जिथे पदार्थ काढून टाकलेला असतो त्या भागात आपण तुटक तेवढ्यापुरता दाखवला आहे. जेव्हा केंद्र आणि त्रिज्या असते तेव्हा आपण त्या अक्षाद्वारे त्यास सूचित करतो जो त्या वस्तूमधून बाहेर येतो. तसेच एक्सटेन्शन प्रकारची रेषाही आपण दाखवू. हे समोरच्या दृश्यासाठी आहे. आता प्रोजेक्ट जो त्या ग्लास बॉक्स पटलावर आहे आणि पटल दुमडले तर आपल्याकडे एक शीर्ष दृश्य असेल. आता जर आपण प्रोजेक्शन पाहिले तर वर एक उलगडल्यावर ते तेथेच वरती दिसते. हे संपूर्ण वर्तुळ तेथे वर्तुळाप्रमाणे बाहेर आले दिसते म्हणून सिलेंडरचा वरचा भाग असा असल्याचे दिसते. ते एक हे आहे. आत एक अर्धवर्तुळाकार आहे. ती एक अर्धवर्तुळाकार गोष्ट आहे जी आपण पाहतो. आणि तेथे एक स्कूपचा भाग आहे. हा एक स्कूपेड भाग आहे जो आपण पाहतो. मग वरती एक आणखी स्लॉट प्रकारचा झोन आहे. आपण काय पाहणार आहोत ते हे आहे. ही दोन वर्तुळे आहेत. त्रिज्या आहे अक्ष त्या मार्गाने जात आहे. अक्ष आत जात आहे त्या मार्गाने. तर आपण हे तुटक बिंदू रेषेने दाखवतो. एक मोठी तुटक रेषा त्यानंतर एक लहान तुटक रेषा पुन्हा मोठा रेषाखंड एक लहान रेषाखंड हा एका अक्ष आहे असे दाखवतो. म्हणून येथे मोठा रेषाखंड लहान मोठा लहान लहान आणि मोठा एक लहान. आता हे त्रिज्या सिलेंड्रिकल वस्तूसारखी लंबगोल प्रकारचा भाग आहे. पुन्हा रेषाखंड त्यानंतर बिंदू रेषाखंड बिंदू असे पुढे येते. आता हे संपूर्ण लंबगोल प्रकारचा स्लॉट येथे येतो. म्हणून या अर्धवर्तुळाकार भागाद्वारे जोडलेला आयताकृती भाग. अशा प्रकारे आपण ग्लास बॉक्स मेथड वापरून शीर्ष दृश्य तयार करतो. एकदा हे केले की जिथे आपल्याला हा अधिकांश मापे जाणवतील त्या वस्तूची आपण जास्तीत जास्त मापे दाखवू. आता हे समोरील दृश्य नेहमीच या दिशेने असणे आवश्यक नाही. हे आवश्यक नाही की समोरील दृश्य असे असायला हवे जिथे आपल्याला अधिकाधिक मापे मिळू शकतात. आपण नेहमीच तेच समोरचे दृश्य म्हणून निवडू शकतो आणि आपण मग ते समोरील दृश्य म्हणून निवडणार आहोत. या प्रकरणात जर हे समोरील दृश्य असेल तळ कोणते आहे ते आपण दाखवत असाल म्हणजे तळ खाली येईल. परंतु एकदा आपण हे निश्चित केल्यावर हे समोरील दृश्य दिशेने होईल मग हे समोरील दृश्य होईल. ग्लास बॉक्स मेथडसाठी हे शीर्ष दृश्य आहे. जर आपण ते शोधू इच्छित असाल तर त्या पटलावर अंदाज लावा. आपल्याला या ग्लास बॉक्स मेथडवर या पातळीवर जावे लागेल. चला सर्वप्रथम या अंदाजांसाठी काही टिपा पाहूया. त्या उत्कृष्ट स्थितीत वस्तू त्या वस्तूची निवड करा. नैसर्गिक स्थितीत ठेवा.
त्यानंतर ऑर्थोग्राफिक दृश्ये, त्या वस्तूचे रिप्रेझेंटेशन, त्या वस्तूचा वास्तव आकार तसेच आपल्याला वस्तूचा खरा आकार दर्शविला पाहिजे आणि तो शक्य तितका असावाच. उदाहरणार्थ येथे आपण दोन ऑर्थोग्राफिक दृश्ये दर्शवित आहोत. एक चांगले आहे, हे काहीच चुकीचे नाही. तथापि काय चांगले आहे, काय चांगले नाही आपल्याला ठरवावे लागेल. उदाहरणार्थ येथे असे 3D बेअरिंगच्या आकारासारखा एक आकार दिसत आहे आणि आपल्याला काय ते ठरवायचे आहे. दृश्ये काय आहेत? हे बेअरिंग याने सुरुवात होते, मग या दिशेने जाते आणि जर आपण सरळ निवडत असाल तर ग्लास बॉक्स मेथड वापरून एक बॉक्स तयार करा. हा बॉक्स त्या समोरील दृश्यावर ठेवून हा बॉक्स प्रोजेक्ट करा. त्याचप्रमाणे ते शीर्ष दृश्य प्रोजेक्ट इतरांवर प्रोजेक्ट करा. योग्य बाजूने काही चुकीचे नाही याची रचना करणे थोडे कठीण होते, म्हणून ही चांगली कल्पना नाही. म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा. त्याऐवजी आपण काय करू शकतो? या वस्तूला एका विशिष्ट गोष्टीत बदला. त्यासाठी नैसर्गिक प्रोजेक्शन निवडा. स्थान कदाचित हे अशा प्रकारे बदलले की ग्लास बॉक्स मेथडसह संरेखित होईल. हे प्रारंभिक संरूपण आहे. आपण जास्तीत जास्त दृश्यमाने पाहू शकतो आणि दृश्ये तयार करू शकतो की नाही हे अशा प्रकारे फिरवा. जर आपण तसे करू शकलो तर आपल्यासाठी सोपे होते. तर ही पद्धत चांगली आहे. आता आपल्याला वस्तूची मापे समोरील रुंदी मोठे माप म्हणून दाखवले पाहिजे हे ठरवण्यासाठी आपल्याला समोरील दृश्य निवडावे लागेल. तर आपण ते पाहूया. कोणतीही मते तयार करण्यासाठी काही टिपा आहेत आणि निवडलेल्या संलग्न दृश्यांमधून प्रकल्प नैसर्गिक स्थितीत दिसू शकतात. ह्या दोन टिपा आहेत ज्याचे अनुसरण करू शकतो. चला या टिप्स पाहू. या उदाहरणार्थ आपण कारसाठी दृश्य तयार करू. ऑटोमोबाईल कार. जर आपण दृश्य तयार करत असाल तर तळाच्या बाजूने कदाचित कार ही यासारखी दिसते. कदाचित हा तळ शिल्लक आहे. कार कशी ठेवली यावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ आपण आपली कार या प्रकारच्या आकाराचा आहे असे समजू. जर मी हे समोरचे दृश्य म्हणून निवडत असेन, हे पाहण्याचा नैसर्गिक मार्ग आहे. एखादा हे दृश्य उचलण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे. दृश्यापैकी एक निवडू शकतो. तथापि या चित्रासाठी हे योग्य नाही. म्हणून आपल्याला या प्रकारची अंतर्ज्ञान असणे आवश्यक आहे. त्या कारकडे पाहण्याचा आपला नैसर्गिक मार्ग आणि त्यास एक समोरचा दृष्टिकोन म्हणून आणणे. तर जर आपण हे निवडत असू तर पुढील दृश्य म्हणून हे कारसाठी फार नैसर्गिक नाही. उदाहरणार्थ मी या कारला पुढील दृश्य म्हणून संबोधले असेल आणि जर मला खरोखर त्या कारच्या तळाशी जाताना त्या कारमधून बाहेर पडताना असे दिसते तर ही चांगली कल्पना नाही. बाजूची दृश्ये. जर आपण हे अशा प्रकारे निवडत असाल तर आपण काय करू शकलो असतो याऐवजी ही चांगली कल्पना नाही. आम्ही त्याच कारसाठी काय केले असते?
हे आपण कारसाठी समोर आणू शकतो, जे ठेवले आहे त्यासाठी आपण समोर ठेवाल. म्हणून ग्लास बॉक्स मेथडमध्ये कार कोणत्याही इन्क्लिनेशनमध्ये असू शकते, परंतु जर आपण हे ठरवू इच्छित असाल तर मला समोरचे दृश्य आवडेल, मी त्या दिशेने कार ठेवली असती तर कार त्या मार्गाने जाईल. शीर्ष दृश्य आपण बनवण्याचा प्रयत्न करीत असतो तेव्हा हे या तऱ्हेने जाते, म्हणून हे समोरचे दृश्य आहे. शीर्ष दृश्य असे असते की अशा प्रकारच्या गोष्टी मध्ये या एक चाके येथे जात आहेत. नकाशा या चाकांशी जुळले. हे विंडशील्ड आपल्याकडे आहे. ही संपूर्ण सामग्री विंडशील्डची आहे. वरचा भाग पुन्हा एकदा जुळला आहे. तर ही कारची रेषा बरोबर आहे. हे एक कारचा वरचा भाग तिथे जातो, तिथे तो संपते. पुन्हा हा भाग तिथे जुळतो. एक इन्क्लाइन आणि ही चाके येथे असल्याचे दिसून येते. म्हणून कारसाठी हे शीर्ष दृश्य आहे. खरोखर एकदा ड्रॉ करू शकतो. बाजूचे दृश्य त्या प्रोजेक्शनमधून आपल्याला त्या वर पाहावे लागेल आणि आपण जे काही उघडण्याचा प्रयत्न करीत आहोत ते हे आपल्याला उघडे करायचे आहे, म्हणून बाजूचे दृश्य या दिशेने येईल. दुसरी टीप आहे, यात लपलेल्या काही रेषा आहेत पहिल्या दृश्यासाठी, म्हणून शक्य तितक्या लहान लपलेल्या रेषा आपण त्या समोरील दृश्याकडे वर आणल्या पाहिजेत. अशा प्रकारे आपण समोरील दृश्याचा संपूर्ण शोध घेण्याच्या स्थितीत असू. चला या साध्या वस्तूचा शोध घेऊ. जर आपण हे समोरील दृश्य म्हणून निवडत असाल तर संदर्भासाठी कोणत्याही लपलेल्या रेषा दिसत नाहीत. ह्या समोरील दृश्यासाठी जर आपण त्याकडे पाहत असाल तर आपण काय पाहणार आहोत, ही एक पायरी म्हणून वस्तू आहे आणि तेथील नकाशे तयार होतात, तेथे येतात. या रेषे त्याच्याशी जुळतात आणि पुन्हा या रेषा त्या प्रकारे जुळतील. तर जर आपण समोरील दृश्य रेखाटत असाल तर ते असे येईल. तिथे एक रिक्त भाग आहे आणि हा भाग आणि सर्वात वर आला आहे. तेथे एक छिद्र आहे, परंतु हे छिद्र तेथे तुटक रेषेने दाखवले आहे. त्याच प्रकरणात आपण शीर्ष दृश्यासाठी काय पाहणार आहोत, जर आपण ग्लास बॉक्स मेथड वापरणार असाल तर ही रेषा तिथे येईल. या रेषा त्याद्वारे तिथे जातील. येथे पुन्हा आपण हे पाहू शकाल, एक रेषा आहे. हे वर्तुळ, जे काही वर्तुळ, त्या लपलेल्या रेषा, नकाशे म्हणून ते तिथे आपण तिथे पाहू आणि हा उर्वरित भाग आपण ते शीर्षस्थानी पाहू. त्या मार्गाने हा संपूर्ण ब्लॉक शीर्ष दृश्यासाठी रिप्रेझेंट केलेले वर्तुळासाठी आपण ते पाहू. अशा प्रकारे आपण हे खरोखर रेखाटू, हे शीर्ष दृश्य तयार करू शकतो. ग्लास बॉक्स साइड व्ह्यू वापरून जर आपण ते तयार करणार असाल तर चला पाहूया. हा संपूर्ण वस्तू या रेषांनी आखली असेल. आपण काय पाहणार आहोत ते येथे आहे. असा प्रकार आहे की हा असा आहे.
मग तो थोडासा वर जाईल, एल आकाराप्रमाणे येतो आणि त्या मार्गाने जातो आणि तो तेथे आहे. तिथे लपलेली रेषा आहे आणि एक लपलेली रेषा देखील आहे, म्हणून हे बाजूचे दृश्य आहे आपण जे रिप्रेझेंट करू. जर आपण वर पाहत असाल तर आपण या दिशेने पाहू. आपण जे पाहतो ते हे वर्तुळ तेथे रिप्रेझेंट केले जाईल. तर आपण तुटक बिंदू रेषा वापरू शकतो आणि केवळ अंतर्गत लपलेल्या भागाकरता वापरू शकतो. आणि आपल्याकडे येथे दर्शवलेले हे कमाल मापे आहेत आणि लपलेल्या रेषा फक्त त्या पातळीवर जातात. जर आपण समोरील दृश्य म्हणून एक निवडत नसल्यास, परंतु जर आपण या मागील दृश्याप्रमाणे ही मागील बाजू निवडत असाल तर वेब फिगर या मार्गाने असल्याचे दिसून येईल. त्या प्रकरणात आपल्याला काय करायचे आहे की हे वर्तुळ दिसेल, परंतु ही रेषा जी मागील बाजूस दिसत नाही ती आपल्याला तुटक रेषांनी दाखवायची आहे. हे वर्तुळ देखील दिसत नाही जर आपण ह्या दृश्याने पाहिले तर पुन्हा आपल्याकडे तुटक रेषा आहेत. म्हणजे जर आपण हे दृश्य निवडत असाल तर एक लपलेली रेषेने आपल्याला तेथे रिप्रेझेंट करावे लागेल. जर आपण हे दृश्य म्हणून निवडत असू तर समोरी दृश्य फक्त एक लपलेली रेषा आहे. तर टीपप्रमाणे काही प्रमाणातील लपलेल्या रेषा ह्या समोरचे दृश्य निवडण्यासाठी निर्धारित केले आहे. ही बाजू आपल्याला निवडायची आहे. या तुलनेत समोरील दृश्य निवडण्यासाठी ही एक चांगली निवड आहे. ही काही चुकीची नाही परंतु मानकानुसारची ने काहीतरी उचलण्याची प्रक्रिया आहे. ही सर्वात मोठी संख्या आहे. या काही लपलेल्या रेषा आणि त्या समोरील दृश्य स्तरावर शक्य तितक्या तपशिलांचा शोध घेणे अपेक्षित आहे. दुसरी टीप संलग्न दृश्य निवडा. त्यासाठी कमीत कमी लपवलेल्या रेषा आहेत असे दृश्य निवडा. जर आपण हे समोरील दृश्य म्हणून निवडत असाल तर संलग्न दृश्य हे या बाजूने असू शकते ते पुन्हा त्याच बाजूने असू शकते. म्हणून तीच गोष्ट शिल्लक असलेल्या लपवलेल्या रेषा निवडण्याची आवश्यकता आहे. हे समोरील दृश्य आपण निवडत आहोत. आपल्याला हे वापरायचे आहे किंवा हे आपल्याला वापरायचे आहे हे आपल्याला समजेल की आपण हे पाहू. जर आपण हे एक निवडत असू तर लपवलेली रेषा या स्तरावर येतात आणि पुन्हा लपलेल्या रेषा त्या पातळीवर येतात. म्हणून या दृश्यासाठी दोन लपवलेल्या रेषा. जर आपण हे बाजू निवडत असाल तर हे देखील लपवले पाहिजे. हे देखील लपवलेले आणि हे देखील लपवलेले आहे. याचा अर्थ असा की आपल्याकडे 1 2 आणि 3 लपवलेल्या रेषा आहेत. म्हणून स्वाभाविकच हे योग्य मत नाही. आणि आपल्याला काय मिळवायचे आहे ते हे एक चांगले दृश्य आहे म्हणून हे वापरले जाऊ नये. त्याचप्रमाणे तळाचे दृश्य पहा किंवा शीर्ष दृश्य वापरायचे की नाही. पुन्हा आपल्याला काही लपलेल्या रेषा वापरायला हव्यात. म्हणून आपण हे निवडत असाल तर जर आपण हे मत निवडत असाल तर त्या पातळीवर लपलेल्या रेषा आहेत. हे एक दृश्य आहे म्हणून आम्ही त्या प्रकारे त्याचे रिप्रेझेंटेशन करीत आहोत. परंतु जर आपण येथून तळचे दृश्य निवडत असाल तर हे लपलेले आहे. तर आपल्याकडे जे आहे ते लपलेले आहे. हे देखील लपवले आहे. तर हे एक तळाशी लपवलेले आहे.
म्हणून याच्या तुलनेत जर आपण याची तुलना केली तर येथे दोन लपवलेल्या रेषा, इथे एक लपवलेली रेषा आहे, म्हणून आपण यापैकी पाहत नाही परंतु आपण हे दृश्य निवडतो म्हणून हे अयोग्य आहे आणि हे देखील अयोग्य आहे. तर आपण काय निवडणार आहोत ते आहे ड्रॉइंग शीटसाठी ही मते देखील दर्शवू शकतो परंतु जेव्हा आपल्याकडे हे समोरचे दृश्य असते, शीर्ष दृश्य आणि बाजू दृश्य या संपूर्ण 3D वस्तूचे रिप्रेझेंटेशन करण्यासाठी हे पुरेसे चांगले आहेत. कमीत कमीत दृश्य संख्या ही नेहमीच चांगली असते जर आपण आरेखर असू. सर्वसामान्यतः समोरील दृश्य, शीर्ष दृश्य आणि बाजू दृश्य अशा प्रकारे जर आपण त्याकडे जवळून पाहत असू तर छिद्रांची तपशीलवार माहिती देण्यासाठी वेगळे दृश्य आरेखावे. व्यासाच्या संदर्भाने यापैकी जे आपण जाणून घेणे इच्छित असू त्याचप्रमाणे ते त्याच्या एका काठापासून किती दूर आहे ते आपल्याकडे आहे आणि शीर्ष दृश्यातून आपण हे अंशतः लक्षात असू की ते एक वर्तुळाकार छिद्र किंवा लंबवर्तुळाकार आहे की नाही हे आपण स्पष्टपणे जाणू आणि कोणत्या स्तरावर ते स्थित आहे त्याची मापे. तर सर्व माहिती आपल्याला समोरच्या दृश्यातून आणि शीर्ष दृश्यातून दिली गेली आहे. उर्वरित माहिती आपल्याला त्या बाजूच्या दृश्यातून मिळेल. या वस्तूबद्दल कसे विचार करा. सर्वप्रथम आपल्याला अशा प्रकारे वस्तूवर केंद्रित करावे लागेल की ते ग्लास बॉक्समध्ये ठेवणे आणि आपली मते सुलभ करणे योग्य ठरेल. दुसरे म्हणजे आपण समोरील दृश्ये निवडावीत. एकदा ते संलग्न दृश्यांनी केली की आपण ती तयार करू. ही दृश्ये तयार करण्यासाठी थोडा वेळ घ्या. याबद्दल विचार करा. उदाहरणार्थ, जर आपण हे निवडणार असाल तर हे पुढील दृश्य म्हणून आणि हे शीर्ष दृश्य म्हणून चे काही परिमाण योग्य असू शकत नाहीत. तर वस्तू त्या तऱ्हेने ठेवली आहे. जर मी हे समोरचे दृश्य म्हणून निवडत असेन तर आपल्याकडे पुन्हा वर्तुळ असेल, एक आणखी वर्तुळ आणि हा संपूर्ण आयताकृती ब्लॉक त्या तऱ्हेने होईल. जर आपण त्या दिशेने पाहत असाल, हे संपूर्णपणे असे दिसते की पुरेसे अवकाश नाही. आम्ही आणि सर्व परिमाण नमूद करण्याच्या स्थितीत असू आणि योग्य प्रकारे दर्शविण्याच्या स्थितीत असू. त्याऐवजी आपण करू शकलो असतो अशा प्रकारे वस्तू निवडा की समोरील दृश्य होईल. शीर्ष दृश्य दाखवण्याऐवजी आपण बाजूचे दृश्य पाहू शकलो असतो, म्हणून बाजूचे दृश्य त्या मार्गाने असेल. हे वस्तूबद्दल अधिकतम तपशील देते. येथे हे सममितीतील वस्तू दिसते परंतु ते त्या चित्राचे ऑफसेट स्थान स्पष्टपणे दर्शविते आणि हे देखील दाखवते की आपल्याकडे काही प्रकारचे प्रोट्रुडेड प्रकारचे भाग आहे. तर या तुलनेत हा रिप्रेझेंटेशनचा एक चांगला मार्ग आहे. त्यासारखेच आपण समोरील दृश्य देखील वापरले असते, तसेच त्या दिशेने आम्ही वापरले असते. तर जे काही चांगले दिसते आणि आपल्याला जास्तीत जास्त परिमाण देऊ शकतो. दुसऱ्या बाजूला लपलेल्या रेषांची किमान संख्या दृश्य आहे.
आणि आपण ती संलग्न दृश्य म्हणून निवडू शकत. येथे जर आपण हे समोरचे दृश्य म्हणून पाहत असाल तर आपण ही वस्तू अशा प्रकारे बदलू शकतो जेणेकरून ते असे होईल. तर ते 90 अंशांनी फिरवा. जे काही दृश्य आपल्याला हलवल्यानंतर मिळेल ते एक समोरील दृश्य आणि त्या वस्तूच्या बाजूच्या दृश्यावरून पहा. मग हे असे असल्याचे दिसून येईल. तर या वर्गाच्या शेवटी आपल्याला वस्तूच्या आधारे या उदाहरणांचा अंदाज घ्यावा लागेल. कदाचित माऊस, कदाचित आपले पेन, कदाचित ड्रॉइंग शीट या प्रकारच्या गोष्टी स्केल करेल. हे वेगळ्या प्रकारचे ओरिएंटेशन पहा काय असू शकते हे समोर दृश्य करण्याचा प्रयत्न करा काय असू शकते हे पहा. तळाचे दृश्य काय असू शकते ग्लास बॉक्स मेथड वापरून खाली पहा. या ऑर्थोग्राफिक दृश्याबद्दल अधिक तपशील आपण पुढील वर्गात पाहू. आपले अत्यंत आभार.